सलूनमध्ये पिसाळलेल्या बैलाचा थरार, लहान मुलांचा जीव वाचवताना मालक जखमी, सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये व्हायरल. इस्लामपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली असून पिसाळलेल्या बैलाने थेट सलूनमध्ये घुसून अक्षरशः धुमाकूळ घातला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो पाहून लोकांच्या अंगावर काटा येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार इस्लामपूरच्या सुलतान बेयतीत परिसरात एका सलूनमध्ये नेहमीप्रमाणे ग्राहकांचे केस कापायचे काम सुरू होते. ग्राहक गप्पा मारत बसले होते. अचानक जोरदार आवाज झाला आणि दुकानाच्या काचा फोडत एक बैल आत शिरला. बैलाच्या अचानक प्रवेशामुळे सलूनमध्ये एकच गोंधळ उडाला. बैलाने आता घुसताच खुर्च्या, टेबल आणि इतर साहित्याची तोडफोड करायला सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची वाट मिळेल तिथे पळू लागले. मात्र या गोंधळात एक लहान मुलगा सलूनमध्ये अडकून पडाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सलून मालकाने रोशिद कोनी यांनी प्रसंगावधान दाखवत धाडसी पाऊल उचलले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी मुलाला बैलाच्या तावडीतून सुरक्षित बाहेर काढले. मात्र या बचाव कार्यादरम्यान तुटलेल्या काचेच्या तुकड्याने त्याच्या हातात आणि शरीरात घुसल्याने तो जखमी झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमी मालकावर उपचार सुरू करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. ही संपूर्ण घटना सलूनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. व्हिडिओमध्ये बैलाचा धुमाकूळ, ग्राहकांची धावपळ आणि मुलाला वाचवण्याचा मालकाने दाखवलेला धाडसी स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेक जण सलून मालकाचा धैर्याचे कौतुक करत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा प्राण्यांच्या अनियंत्रित हालचाली किती धोकादायक ठरू शकतात याची जाणीव झाली. योग्य वेळी दाखवलेल्या धाडसामुळे एका निष्पाप मुलाचा जीव वाचला. हीच या घटनेत सर्वात दिलासादायक बाब ठरली आहे.